I will stay committed and dedicated to learn with discipline and punctuality. I will use my IT skill to support my family and contribute to the industry. I am IT expert, you are an analyst. रिकैप सेशन. जाओ जाओ चलो. थियरी है ARM का. बेसिकली ARM मध्ये आपण रिसोर्सेस कसे कॉन्फिगर करतात, कसं क्रिएट करतात, डिलीट करतात, अपडेट मॅनेज, हे सगळं ARM मध्ये येतं. ARMचा फुल फॉर्म आहे Azure रिसोर्स मॅनेजर. त्याच्यामध्ये तीन फीचर्स असतात त्याचे. त्यामध्ये ॲक्सेस करू शकतो की Azure सर्व्हिस आपण कोण यूज करू शकतो ते डिसाईड करतात विथ द हेल्प ऑफ ARM. त्यानंतर ARM कसं कोणत्या म्हणजे क्रिएट होतं ते टॅक्स, रिसोर्स ग्रुप, सबस्क्रिप्शन आणि रिसोर्स लॉक. तर रिसोर्स लॉक ही कन्सेप्ट की ज्याच्या थ्रू आपण आपला डाटा सिक्युअर करू शकतो. तर त्यांनी केल्यावरती म्हणजे आपण त्याच्यामध्ये दोन टाईप्स येतात, कॅन नॉट डिलीट आणि रीड ओनली. तर कॅन नॉट डिलीटमध्ये फक्त आपण मॉडिफाय करू शकतो जो काय डाटा आहे तो डिलीट नाही करू शकत, आणि रीड ओनलीमध्ये फक्त रीड करू शकतो. आणि याचा कालचा ARMची Azure CLI Azure क्लाउड तेच ना, Cloud Shell. आणि PowerShell. तर क्लाउड शेल बेसिकली एक CLI बेस्ड क्लाउड शेल ही एक CLI बेस्ड कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये आणि Azureमध्ये इनबिल्ट क्लाउड शेल असतं आपल्या, आणि PowerShellमध्ये आपण स्क्रिप्टिंग करू शकतो. PowerShellचा जो आउटपुट येतो तो .yaml, .json अशा एक्सटेन्शन थ्रू येतो. आणि PowerShellमध्ये सर्व्हिसेस कॉन्फिगर करायला मॉड्यूल्स यूज केले जातात. मॉड्यूल्स म्हणजे पॅकेजेस इन्स्टॉल करायला लागतात.